बोला. सदस्य यामिनी जाधव यांनी प्रश्न असा विचारला की सिटी स्कॅन मशीन बंद आहे ती सुरू करण्याबाबत. माननीय मंत्री महोदयांना अधिकाऱ्यांनी अपुरी माहिती दिली आहे की जे सिटी स्कॅन आणि MRI मशीन आहे त्याचा गॅरंटी पिरियड संपलाय, 2019 पर्यंत होता, ती आता रिपेअरिंग पण होऊ शकत नाही. आणि आज परिस्थिती अशी आहे की नायर हॉस्पिटलला आज अशी परिस्थिती आहे की 25 पेशंट रोज MRI सिटी स्कॅन साठी असतात, त्यातले इमर्जन्सी 10 असतात, 15 हॉस्पिटलचे असतात, त्यांना सायनला न्यावं लागतं. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांकडे अपेक्षा आहे की आजच्या आज आयुक्तांना आदेश द्या की या ठिकाणी एक MRI किंवा सिटी स्कॅन नाही 2 घ्या, कारण एवढा पेशंटचा लोड नायरवरती असतो. आज आदेश द्या आणि ते खरेदी करायला लावा. अध्यक्ष महोदय, आणखी एक गोष्ट अशी आहे की या ठिकाणी या लक्षवेधीवरती बोलत असताना अनेक लोक बोलली. आज उपनगरामध्ये पेरिफेर हॉस्पिटलची पण हीच परिस्थिती आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटल जोगेश्वरी आज ICU त्या ठिकाणी आहे, परंतु ICU मध्ये हार्ट अटॅक आलेला पेशंट गेला तर डॉक्टर त्या ठिकाणी नाही आहे. त्या ठिकाणी डॉक्टर जिथे आहेत ते तात्पुरता त्याला इलाज करतात आणि मग दुसरीकडे पाठवण्याची व्यवस्था, तोपर्यंत पेशंट दगावतो आणि मृत्यूची संख्या वाढलेली आहे. त्या ठिकाणी जर ICU असेल तर मी आज आपल्याला सांगतो की आज आदेश द्या की त्या ठिकाणी तात्काळ हार्टचा स्पेशलिस्ट डॉक्टर 24 तास उपलब्ध करून ठेवला पाहिजे. ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. अन्यथा याच मुंबई शहरातले अनेक लोक हार्ट अटॅक आले तिकडे जातील, त्याने समजा की त्यांचा मृत्यू आहे. ही परिस्थिती आहे, जी सत्य परिस्थिती आपल्याला सांगतोय. अध्यक्ष महोदय, आणखी एक की या गोरेगावमध्ये मवा हॉस्पिटल आहे, मवा देसाई हॉस्पिटल, त्या ठिकाणी ICU होता पण तो बंद पडलेला आहे. सातत्याने मी पत्रव्यवहार आयुक्तांकडे केला, परंतु तो काही सुरू झालेला नाही. तो फुल प्लेस सुरू झाला तर उपनगरातल्या लोकांना त्याचा त्या ठिकाणी फायदा होईल. दुसरी गोष्ट अशी आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे दवाखाना, सरकारने ही घोषणा केली, त्या ठिकाणी आपण दवाखाने सुरू केले. आज परिस्थिती काय आहे, मी आरोप करत नाही सरकारवरती, पण सत्य परिस्थिती जाऊन बघा मंत्री महोदय. त्या ठिकाणी डॉक्टर असले तर औषधं नाहीयेत, औषधं असली तर डॉक्टर नाहीयेत. आणि दुसरा माझा आरोप आहे, याची चौकशी करा की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना हे बसवण्याचं ज्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालंय त्या कॉन्ट्रॅक्टरला ते काम पूर्ण व्हावं म्हणून तिकडे असणाऱ्या AE, तिकडे असणारे असिस्टंट कमिशनर जागा शोधून त्या ठिकाणी दवाखाना बसवतात. दवाखाना मोकळा असतो, डॉक्टर नाहीत, औषधं नाहीत, नर्स नाही, ही परिस्थिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या बाबतीत आपण चौकशी करा आणि चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करा, अशी माझी मागणी आहे. आणि माझी विनंती आहे मुंबईकरांसाठी की आजच्या आज आदेश द्या आयुक्तांना की नायरमध्ये MRI आणि सिटी स्कॅन 2 मशीन घेण्याबाबतचे आदेश द्या. यापूर्वी देखील मी पत्र आयुक्तांना दिलेलं आहे.